आशा आहे की तुम्ही चांगले काम करत आहात. मी आहे शालिनी. आपण या पृथ्वीवर इतर लाखो प्राणी, वनस्पती आणि सूक्ष्म जीवांसह राहतो. पृथ्वीवर मानवी जीवनाची उत्क्रांती 1,00,000 वर्षापूर्वी झाली. पृथ्वीला राहण्यासाठी एक चांगली जागा बनवण्याचा मानव प्रयत्न करत आहे. आपण सतत स्वतःला आणि आजूबाजूच्या परिसराला बदलण्याचा प्रयत्न करत असतो. आपण पृथ्वी आणि आपले कार्य समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे जेणेकरून आपण चांगले जीवन जगू शकू. पृथ्वी ती कशी कार्य करते आणि त्यावर आपण काय करतो आणि आपण एकमेकांबरोबर काय करतो याबद्दल आज आपल्याला एक नवीन समज निर्माण करण्याची आवश्यकता आहे. सोशल स्टडी मध्ये इयत्ता 9वी पासून आपली पृथ्वी हा विषय समजून घेऊया. शिकण्याचे परिणाम तुम्हाला कळेल. पृथ्वी ही एक मोठी पर संलग्न प्रणाली आहे. सडक, माती, खनिजे, पाणी, हवा, सूर्यप्रकाश, जंगले, प्राणी आणि माणसे एकमेकाशी संवाद साधतात आणि एकमेकांना सतत बदलत असतात. आपले विश्व सूर्य आणि पृथ्वी. पृथ्वी एक ग्रह शरीर म्हणून. मुख्य शब्द विश्व. अस्तित्वात असलेली प्रत्येक गोष्ट, विशेषतः अवकाशातील सर्व तारे, ग्रह, आकाशगंगा इत्यादी सह सर्व भौतिक पदार्थ. उत्क्रांती. ज्या प्रकारे लाखो वर्षात सजीव बदलतात आणि विकसित होतात. वेदांग ज्योतिष. वेदांग ज्योतिष हा ज्योतिषशास्त्रावरील सर्वात प्राचीन ज्ञात भारतीय ग्रंथांपैकी एक आहे. सूर्य सिद्धांत. सूर्य सिद्धांत हा भारतीय खगोलशास्त्रातील इसवी सन 505 मधील एक संस्कृत ग्रंथ आहे. भागवत पुराण. भागवत पुराण हे हिंदू धर्मातील 18 महान पुराणांपैकी महापुराणो एक आहे. संस्कृतमध्ये रचलेले आणि पारंपरिकपणे वेद व्यासांचे श्रेय दिले जाते. वितळलेले खूप जास्त तापमानावर गरम करावे जेणेकरून ते द्रव होईल. जमिनीचे सबडक्शन. अशी परिस्थिती ज्यामध्ये पृथ्वीची एक प्लेट दुसऱ्या याखाली सरकते. ग्रहण. असा प्रसंग जेव्हा चंद्र त्याच्या आणि पृथ्वीच्या मध्ये फिरत असताना सूर्य पूर्णपणे किंवा अंशतः नजरेतून नाहीसा होता किंवा जेव्हा पृथ्वीची सावली त्याच्यावर फिरत असताना चंद्र अधिक गाढ होते. आपले विश्व, सूर्य आणि पृथ्वी. हजारो वर्षापासून मानव आकाशात डोकावून तेथे चमकणाऱ्या वस्तू समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. तारे, सूर्य, चंद्र आणि ग्रह विश्वात
फिरत राहतात. अनेकांनी या वस्तूंचा अतिशय बारकाईने अभ्यास केला, त्यांच्या आकाशात घडणाऱ्या सर्व हालचाली आणि हालचाली टिपल्या. सुरुवातीला लोकांना पृथ्वी पक्की वाटत होती आणि स्टेशनरी आणि इतर सर्व जण त्याभोवती फिरत असत. टालेमीने कोणताही बदल न करत भूकेंद्री सिद्धांत म्हणून का प्रस्ताव मांडला. 3500 वर्षपूर्वी प्राचीन भारतीयांनी लिहिलेल्या वेदांग, ज्योतिष, सूर्य सिद्धांत आणि भागवत पुराणा यासारख्या ग्रंथातून ब्रह्मांडासंबंधी बरीच माहिती मिळते. ग्रहण संक्रमण, गूढविद्या आणि विश्वाचे अनंत स्वरूप याचा त्याच्या लेखनात चांगला उल्लेख होते. सुमारे 500 वर्षापूर्वी शास्त्रज्ञांनी एक नवीन समज सुचली. पृथ्वी सौरमालेच्या मध्यभागी नाही, ती प्रत्यक्षात सूर्याभोवती फिरते आणि सूर्यही सतत फिरत असतो आणि आकाशातील असंख्य तारे खरोखरच आपल्या सूर्यासारखे असतात. कोपर्निकसने याला सूर्यकेंद्रित सिद्धांत, सूर्यकेंद्री प्रणाली म्हणून मांडले. हे तारे खरंतर आकाशगंगा नावाच्या ताऱ्यांच्या मोठ्या समूहाचा भाग आहेत आणि विश्वात अशा लाखो आकाशगंगा आहेत असा शोध शास्त्रज्ञांनी लावला आहे. सुमारे 13.7 मिलियन अब्ज वर्षपूर्वी बिग बँगने विश्वाची सुरुवात झाली. या आकाशगंगापासून आकाशगंगामध्ये तारे तयार झाले आणि त्याभोवती अनेक तारे ग्रह तयार होऊन त्याच्या भोवती फिरले. आपल्या जीवनात गोष्टी खूप वेगाने बदलत असतात, पण हे खगोलीय बदल हजारो लाखो वर्षात घडत असतात. पृथ्वी एक ग्रहपिंड म्हणून आपल्या सूर्यमालेतील सर्व ग्रहांप्रमाणे पृथ्वीही स्वतःच्या अक्षावर फिरते आणि सूर्याभोवती एका निश्चित कक्षेत फिरते. प्रदक्षिण म्हणजे पृथ्वीच्या सूर्याभोवतीचा एक मार्ग. ही कक्षा एक समान विमानावर असते ज्याला कक्षेचे विमान म्हणतात. पृथ्वी सूर्याभोवती ताशी 107,200 किलोमीटर वेगाने प्रवास करते. या वेगाने एक क्रांती पूर्ण करण्यासाठी 365/1/4 दिवस लागत.
याला आपण वर्ष म्हणते. सूर्याभोवती पृथ्वीच्या तृंतुना कारणीभूत असलेल्या हालचालीला क्रांती म्हणतात आणि पृथ्वीची स्वतःच्या अक्षावर दिवस रात्र होणारी हालचाल याला परिभ्रमण म्हणतात. तुला माहित आहे क्या, ग्रीक भाषेत पृथ्वी म्हणजे जमीन, माती, कोरडी जमीन. भारतीय भाषामध्ये पृथ्वी संस्कृत या शब्दासाठी अनेक शब्द आहेत, ज्यात भूमी, पृथ्वी इत्यादींचा समावेश आहे. पृथ्वीच्या उत्क्रांती संपादन सुमारे 4.5 अब्ज वर्षापूर्वी पृथ्वीच्या निर्मिती सुरू झाली असे बहुतांश शास्त्रज्ञांचे मत आहे. पृथ्वी अनेक टप्प्यातून आपल्या सध्याच्या स्वरूपात पोहोचली आहे. तो धूळ आणि ढगाच्या गोठ्यासारखा सुरू झाला आणि वितळलेल्या अवस्थेतून गेला. त्या काठी पृथ्वी अतिशय उष्ण होती आणि अंतराळातील प्रचंड घटक व इतर पदार्थांचा सतत वर्षाव होत असे. अशा प्रकारे पृथ्वीचा आकार वाढत गेला. पृथ्वी इतकी उष्ण होती की ती वितळली उष्ण द्रव रूपात. पृथ्वीचे आतील भाग जसजसे थंड होत गेले तसतसे ते आकुंचन पावत गेले आणि बाहेरील कवच सुरक्षितरित्या पडत गेले, ज्यामुळे डोंगर पर्वत आणि खोरे नंतर महासागर बनलेले सखल प्रदेश तयार झाले. पृथ्वीच्या वातावरणात जलबाष्पासह विविध प्रकारच्या वायूंचा समावेश होता. यातील बहुतेक वायू असे होते की आज आपल्याला माहित आहे तसे जीवन त्यावर टिकू शकलेच नसते. आमच्यासाठी आवश्यक असलेला ऑक्सिजन त्यात नव्हता. आपण श्वास घेत असलेली हवा विकसित होण्यास बराच वेळ लागला. पावसामुळे पृथ्वीच्या कवचावरील मोठे खोरे पाण्याने भरले. अशा प्रकारे महासागरांची निर्मिती झाली. पृथ्वीच्या इतिहासाच्या अर्ध्या दीर्घ कालावधीत पृथ्वी ग्रह ओसाड आणि निर्जीव राहिला. नंतर महासागरांमध्ये जीवनाचा उदय झाला. लाखो वर्षांमध्ये ते हळूहळू मानवांसह विविध वनस्पती आणि प्राण्यांमध्ये विकसित झाले. पृथ्वीची अंतर्गत रचना आपण ज्या पृथ्वीवर राहतो त्या पृथ्वीची अंतर्गत रचना पाहूया. जसे आपण पृथ्वीच्या आत खोलवर पाहण्याचा प्रयत्न करतो तसतसे पृथ्वी 3 मुख्य थरांनी बनलेली असते. कवच, आवरण, कोर. कवच. आपण पृथ्वीच्या बाहेरील भागात राहतो ज्याला कवच म्हणतात. हा थर 100 किमी खोलीपर्यंत जातो.
कवच बहुतेकदा विविध प्रकारच्या खडकांनी बनलेला असतो. आवरण ते 100 किमी ते 2900 किमी खोलीवर अस्तित्वात असते. आवरणाचा वरचा भाग एक लवचिक थर असतो ज्यावर कवच तरंगते. यामध्ये प्रामुख्याने सिलिकेट्स नावाची रसायने असतात. गाभा ते 2900 किलोमीटर खोलीवर अस्तित्वात असते आणि 6376 किलोमीटर साठवते. ते लोखंड आणि निकेल सारख्या दाट आणि जड पदार्थांपासून बनलेले आहे. ते 2 उपस्तरांमध्ये विभागले जाऊ शकते. बाह्य गाभा 2900 ते 5100 किमी निकेल आणि लोखंडासारख्या द्रव धातूंनी बनलेला. आतील गाभा पृथ्वीचा सुमारे 5100–6376 किमी घन आतील गाभा लोखंडी संयुगे आणि सोन्यासारख्या जड पदार्थांनी बनलेला आहे. आवरणाच्या आत खोलवर असलेले पदार्थ ज्वालामुखी आणि समुद्राच्या तळावरील भेगांमधून वर येतात आणि थंड होऊन पृथ्वीचा कवच तयार करतात. पृथ्वीवरील अनेक प्रदेशांमध्ये पृथ्वीच्या कवचाचा काही भाग आवरणात प्रवेश करतो आणि पुन्हा वितळतो. कवचाच्या निर्मिती आणि नाशाची ही सततची प्रक्रिया आपली पृथ्वी अजूनही खूप सक्रिय आहे हे स्पष्ट करते. आपण ज्या कवचावर राहतो तो अजूनही भूकंप, ज्वालामुखी, जमिनीचे खंडित होणे आणि पृथ्वीच्या आत खोलवर होणाऱ्या प्रक्रियांमुळे पर्वतांची वाढ यामुळे बदलत आहे. तुम्हाला माहिती आहे का? पृथ्वीच्या आकारमानाच्या फक्त 1% भाग कवच बनवतो. 16% भाग आवरणाचा असतो आणि 83% भाग गाभा बनवतो. जर आपण असे गृहीत धरले की पृथ्वीचा आकार अंड्याच्या आकाराइतका आहे, तर कवचाची जाडी अंड्याच्या कवचाच्या जाडीइतकीच असते. तर या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिले आहे. पृथ्वी ही एक मोठी परस्पर जोडलेली प्रणाली आहे. खडक, माती, खनिजे, पाणी, हवा, सूर्यप्रकाश, जंगले, प्राणी आणि मानव एकमेकांशी संवाद साधतात आणि एकमेकांमध्ये बदल करतात. आपले विश्व, सूर्य आणि पृथ्वी. ग्रहांच्या रूपात पृथ्वी. सर्व शुभेच्छा.